मला वाटतं राकेश, तू सल्ले दिले नाहीस ना तरच तुझी मदत होईल. पप्पा मी तुम्हाला सल्ले देत नाहीये, पण हे सगळं कशासाठी? स्वतःसाठी, मेघनासाठी, विनीसाठी आणि तुझ्यासाठी. मला हे सगळं नकोय पप्पा. एक मिनिट राकेश, हा काही तुझ्या कॉलेजच्या क्रिकेट टीम मधला निर्णय नाहीये. ह्या क्षणाला कोणताही निर्णय जर का मी भावनिक होऊन घेतला ना तर रस्त्यावरती येऊ आपण. मला फक्त इतकंच म्हणायचंय की याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये का पप्पा? बाय द वे राकेश, ही गोष्ट तुला सांगितली कोणी? सागरने. अच्छा, मग एक गोष्ट लक्षात ठेव, वाटण्यांचा विषय मी नाही, सागरच्याच वडिलांनी काढला. तेव्हा त्याला म्हणावं, जर का तुला जाऊन बोलायचं असेल ना तर तुझ्या वडिलांशी बोल. ओके? मला असं वाटतं आपण तिला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जावं. नाही, तुला वाटतं तर जाऊया आपण, पण मला वाटतं काळ हे सगळ्यात मोठं औषध आहे. हो, पण आयुष्यभर असंच चालणार आहे का? यातून कधीतरी तिने बाहेर पडायला पाहिजे का नको? अरे पण त्या मनाने तिला आता खूप कमी त्रास होतोय. पूर्वी तर रोज झोपेतनं किंचाळत उठायची. या गोष्टीचा मला त्रास होतोय आता, तिचा तो त्रास, आणि तुला आम्हाला दोघांना सांभाळायला लागते. अरे माझ्या त्रासाचं मरू दे रे, पण तिचा खरंच बघवत नाही. आपल्या दोघांना बरं वाटावं ना म्हणून ती मनातलं काही बोलत नाही, सगळे विचार दडपून टाकते आणि मग रात्री झोपेत तो त्रास तिला व्हायला लागतो. म्हणूनच मला असं वाटतं की या मानसोपचाराने काहीतरी फरक नक्की पडेल. मला असं वाटतं की अभ्यासा व्यतिरिक्त तिला काहीतरी उद्योग द्यायला हवा. कुठल्या तरी कामात अडकली ना की विचारांना थारा नाही मिळत. असं तिला काय सांगणार अभ्यासा व्यतिरिक्त? मला काय वाटतं, तू ती प्रोजेक्ट रिपोर्ट्स वगैरे काहीतरी करत असतोस ना, त्यात घे ना तिला मदतीला. आयडिया चांगली आहे. खरंच माझ्याबरोबर घेऊन जात जाईल मी तिला. कसंही करावं आणि तिचं मन रमावं एवढीच माझी इच्छा. अरे आत्या. अरे राकेश, ये. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय म्हणतोय, कसं चाललंय? माझं काय चाललंय, कसे तरी दिवस ढकलतोय. अरे बापरे, माझं काय चाललंय? काय वय रे तुझं, ढकलतोय म्हणे दिवस? हा, तसं नाही का आत्या, माझ्याबरोबरचे सगळेच मोठे होऊ लागलेत, तर म्हटलं जरा आता आपणही मोठे होऊया. नको रे बाबा, आहेस तो छान आहेस, असाच राहा एकदम. माझं जाऊ दे. आपले आशिष आणि गौरी कसे आहेत? मजेत, एकदम छान. त्या आशिषचं त्या कॉल सेंटरचा जॉब चालू आहे ना. आणि गौरी? तिचं नाही मला माहिती. म्हणजे काय? नाही नाही नाही, ती आणि तिचे बाबा त्यांचं काय चालतं ना मला विचारायचं नाही. कसं आहे सांगू का, मी म्हणजे एक अतिशय मूर्ख बाई घरात फिरतीये आपली, असा समज आहे त्यांचा. तूही हसतोयस राकेश आता. असा असा नाही, चेष्टाच करा माझी, तुम्ही सगळे जण चेष्टा करा. हॅलो राकेश, आशिष बोलतोय. हा बोल आशिष. अरे आत्ताच मी आत्याशी बोलत होतो. आईला दे ना जरा. हो एक मिनिट. हा आशिष. हा बोल रे. आई अगं हे काय चालवलंयस? हे बघ आशिष, चूक माझी नाहीये, आणि त्यांनी जर ह्या वेळेला ऐकलं नाही ना तर मी अजिबात त्या घरी येणार नाहीये, समजलं तुला? हे अगं मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही प्रॅक्टिकली विचार करत नाही आहात. प्रश्न आपल्या मुलांचा जेव्हा येतो ना तेव्हा कुठलीही आई प्रॅक्टिकल विचार नाही करू शकत. पाणी नाकातोंडाशी आलेलं आहे. दादा कंपनीचे सगळे पैसे फुंकाला निघालाय आणि तरी तुम्ही. दिवाकर, पद्माकर वाट चुकले असतील, पण म्हणून त्यांच्याबद्दल असलं बोलणं आम्ही नाही ऐकून घेणार. अहो मा सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर उघड झाल्या, तरीही तुम्हाला. तरीही मग आता आपण काय करायचं ठरवलेलं आहे? दादा म्हणतो त्याप्रमाणे वाटण्या करायच्या. कंपनीचे 2 भाग करायचे, म्हणजे आमच्या दृष्टीने शरीराचे 2 तुकडे करण्यासारखं आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला. दिवाकर, आम्ही अजून कुठल्याही निर्णयाप्रत आलेलो नाही. योग्य वेळ येईल त्यावेळी काय तो निर्णय घेऊ.
मुक्ता ग, हे काय अजून तयार नाही झाली आहेस तू? तयार कशाला? हा ग, तुला कुणाच्या तरी वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं ना. तृप्ती सांगत होती. कोण तो तुझ्या कॉलेजमधला? हो, ओमकार. अगं त्याच्या घरी बोलवलंय ना तुम्हाला? एशी नको बाई, मी नाही जाणार. का? मला नाही जावं असं वाटत आहे. मुक्ते, 4-5 वर्षांची होतीस तेव्हापासूनची ही सवय. काही विचारलं की म्हणायचं नको बाई. हो अगं, लहानपणी ना मला कोणी काही विचारलं की मी हेच उत्तर द्यायचे, नको बाई. मुक्ते, जेवतेस का? नको बाई. मुक्ते, झोपतेस का? नको बाई. अगं पप्पा पण खूप वैतागायचे माझ्यावर. मुक्ते, लहान मुलांची ना एक फेज असते नको म्हणण्याची. म्हणजे त्याच्यात मोठ्या लोकांना नको म्हणण्याचा सुप्त आनंद तर असतोच, पण त्याचबरोबर स्वतःला आजमावून पाहण्याची बंडखोर वृत्ती सुद्धा असते. पण माझी ही सवय मला एकदा चांगलीच महागात पडलेली. अगं पप्पांनी एकदा मला चॉकलेट दिलं आणि विचारलं, मुक्ता खाणार का? मी काय सवयीप्रमाणे म्हणाले, नको बाई. अगं पप्पांनी लगेच स्वतःच्या तोंडात टाकलं ते चॉकलेट. पण नंतर पप्पांनी ना खिशातनं दुसरं चॉकलेट काढलं आणि मला दिलं. मग तेव्हा म्हणालीस का नको बाई? मुक्ता, तेव्हा जसं नकोबाई म्हणणं बंद केलंस तसं आता करावं असं नाही वाटत तुला? वाटतं ग आत्या मला खूप, पण धीरच होत नाही. कधी कधी वाटतं कोणालाच तोंड दाखवू नये. मुक्ता, आता तू मोठी झाली आहेस. तुला स्वतः बरोबर इतरांचा सुद्धा विचार करायला हवा. तुझ्या अशा वागण्याने गोवर्धन किती डिस्टर्ब होतो. तूच जर नॉर्मलला आली नाहीस तर गोवर्धन कसा नॉर्मल होईल? नाही आत्या, आता ना मी ठरवलंय, पुन्हा असं नाही होऊ देणार. मी माझं रोजचं आयुष्य नीटपणे जगी, तुझ्यासाठी, पप्पांसाठी, आपल्यासाठी. चल निघू मी आता. नको बाई. तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? नाही, मला नाही कळत आहे. अरे गडबड तुझ्या डोक्यात आहे, ती आधी ठीक करायला पाहिजे. बाबा मला एक सांगा, आई म्हणतेय त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं ऍडजस्ट का नाही करू शकत? ऍडजस्ट करायचं म्हणजे काय करायचं? मी भ्रष्टाचार करायचा का? अरे या भ्रष्टाचाराच्या किडीने राष्ट्राच्या राष्ट्र पोखरून निघाली आहेत. जरा डोळे उघडे ठेवून बघ सगळीकडे, आणि ते जर जमत नसेल ना तर निदान जे उघड्या डोळ्याने वावरतायत ना त्यांना डोळे बंद करा, असा सल्ला नका देऊ प्लीज. मी पाया पडतो तुमच्या. प्लीज. हा नको मग असं नाही चालायचं. काही खायला गेलं तरी खात नाही तुम्ही. निदान ज्यूस तरी घ्या ना. निर्मला नको, आता काहीही नकोय. मग काय झालंय? अजून काहीच झालेलं नाही, पण पुढे जे काही होणार आहे त्याच्या नुसत्या कल्पनेनेच धडकी भरली आम्हाला. मग तुम्हीच नेहमी म्हणता ना की माणसांनी कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असलं पाहिजे म्हणून. मग हो बरोबर आहे. आजवर अनेक कठीण प्रसंगांवर मात केली आम्ही, पण आज आमच्याच घरात आमचीच 2 मुलं जेव्हा वेगळं व्हायच्या गोष्टी करतात तेव्हा काय करायचं निर्मला? सुलोचना देवी म्हणून आम्ही कुठलाही कठीण निर्णय घेऊ शकतो, पण एक आई म्हणून आम्हाला हा निर्णय नाही घेता येत. ही 2 मुलं म्हणजे आमचे 2 हात आहेत. हात हेच जर गळून पडले तर
तर काय करायचं? सांग. माझा पूर्ण विश्वास आहे तो तुमच्यावर. आणि आपण जर कुणाचं वाईट केलं नसेल तर आपलं वाईट का होईल? किती स्वच्छ विचार आहेत तुझे. पण जग असं नाही चालत. मग जगाला जाऊ देत ना त्याच्या मार्गाने. आपण आपला मार्ग का सोडायचा? तुम्ही ज्यूस घ्या बरं. नाही म्हणून ऐकणार आहेस थोडीच. मी औषध देते. नाही रे, तू तू ऐकण्यात काहीतरी चूक केली असणार. विनी, चुकीचं ऐकण्याचा संबंधच येत नाही. मी आत्याशी बोलत असताना आशिषचा फोन आला, तेव्हा आत्याला त्याच्याशी बोलताना मी स्वतः ऐकलंय. नाही पण म्हणजे विनायक का काय एवढे अंडरस्टँडिंग असताना आत्याने असं नाही. विनी, आपल्या आत्याचा स्वभाव माहिती नाही का तुला? त्या दोघांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. ऍक्च्युली विनायक काका इज अ व्हेरी सॅटिस्फाईड मॅन. म्हणजे ते आपली मेहनत, प्रामाणिकपणा यावर मिळणाऱ्या 2 वेळच्या जेवणावर देखील खुश असतात. आणि आत्याला ऐशो आरामाची हौस. राईट. पण खरंच रे, म्हणजे ज्या कपल्सचे असे प्रॉब्लेम्स होत असतील त्यांचं पुढे काय होत असेल? तू काळजी करू नको, तुला चांगलाच नवरा मिळेल. माझ्या लग्नाला अजून खूप उशीर आहे. मी माझ्याबद्दल नाही, तुझ्या आणि ज्योतीबद्दल विचार करत होते. काय सांगतेस? तू कधीपासून विचार करायला लागलीस? तू जेव्हापासून विचार करायचं सोडलं ना तेव्हापासून. तू अशी बघत राहिलीस. शालिनी बहिणी, ह्या अशा सगळ्या परिस्थितीत मी घर सोडण्याव्यतिरिक्त दुसरं काय करायला हवं होतं? बहिणी, तू ऐकतेस ना मी काय बोलते ते? हो गायत्री. नाही बहिणी, मी आल्यापासून बघतीये तू माझ्याशी पूर्वीसारखं नाही बोलतेस. गायत्री, नाही बहिणी, तुम्हा लोकांना जर आवडलं नसेल माझं इथे येणं तर अहो काहीतरीच काय. माझं तुमच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष आहे. आणि खरं सांगू का, माझं पूर्वी जे म्हणणं होतं ना तेच आत्ताही आहे. विनायकराव खूप समजूतदार आहे. जे काही प्रॉब्लेम्स असतील ना ते एकदा डिस्कस. कसं आहे बहिणी, प्रत्येक नवऱ्याला दुसऱ्याची बायको कायम सोशिक वाटते किंवा कुठल्याही बायकोला दुसरीचा नवरा कायम समजूतदार वाटतो. वंस, तुम्हाला विनायकराव समजूतदार वाटत नाही? नाही, ते अजिबात समजूतदार नाहीयेत. त्यांना फक्त स्वतःचं काम महत्वाचं वाटतं. कामाच्या संदर्भातली लोक महत्वाची वाटतात. मला एक सांग बहिणी, पद्माकर दादानी समजा घरचं काम सोडून बाहेरच्या कामाला जास्त महत्व दिलं तर तुला ते चालेल? बहिणी सॉरी, मला तसं नव्हतं. मी स्वतःचा संसार जपा. आणखीन काय सांगू? संसार. मी आलेच. काय झालं साहेब? बरं वाटत नाही का? नाही नाही, बरं आहे. महादेव, अरे आपण लोकांचे सेवक. आपण आपलेच आजार व्यथा कुरवाळत बसलो ना तर लोकांना उगीच भूतदंड पडणार. नाही साहेब, पण काहीतरी गडबड नक्की आहे. महादेव नेहमीच आहे रे. प्रापंचिक, संसारी. ज्या जोडीदाराकडनं सोबतीची अपेक्षा असते ती नेमकी वेगळी वागते.
आणि त्यातली गंमत अशी आहे की दोघांनी म्हणजे नवरा बायकोनी एकमेकांकडे तक्रार करायची बस. हसताय साहेब तुम्ही? दुसरं काय करणार मला सांग ना, काय करणार मी? रडलो तर लोक हसतील म्हणून स्वतःवर हसायचं. फाईल इकडे फाईल. काय सांगतेस काय मेघना? हो निकिता, शेवटी मी माझा निर्णय घेतलाच. मी तुला केव्हापासून तेच सांगत होते. अगं एवढं शिक्षण घेतलंस आणि काकूबाईसारखी घरात कामं करत बसतेस म्हणजे काय? हो ग, माझं चुकलंच. मेघना, बेटर टू बी लेट दॅन नेव्हर. अगं उशिरा का होईना पण तू अगदी छान निर्णय घेतलायस. आणि खरं सांगू, या पुरुषांपेक्षा आपण बायकाच चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकतो. फक्त बिनधास आणि धडाडीचे निर्णय पटापट घेता आले पाहिजेत. आणि ते तू घेशीलच, मला पूर्ण खात्री आहे. हो निकिता, थँक्स अ लॉट फॉर एव्हरीथिंग. तुझ्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. ऑल द बेस्ट. ओके, बाय. बाय. आपण रुई बरोबरचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करतोय? नाही, मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. हे सगळं क्रिएटिव्ह डिपार्टमेंटमधले पेंट्से बघतात ना. हे बघ, हो या, पण मुळात आपण हा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करतोय का? तेच तर कळत नाही. हा, पेन्शनला पाठवले. कुठे गेले? पण आल्यावर लगेच पाठवून द्या. काय म्हणता? पेंटचे लोकेशन बघायला गेले. तू एक काम करा ना, या संदर्भात काही अजून व्यवहार होत आहेत का ते चौकशी कर. हां, आणि जर ते होत असतील तर लगेच थांबव. बाकी पेंटचे आल्यावरच बोलू. कंपनीचं इतकं लाखांचं नुकसान मी नाही होऊ देऊ शकत.